शेतकरी बंधू नमस्कार। आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982 ची नर्सरी आणि आजचं लोडिंग चालले हे श्री वैभव खंडागळे सर, मुक्काम पोस्ट तालुका गेवराई जिल्हा बीडसाठी सरांनी आपल्याला जे मलेशियन डॉर्फन नारळ 500 रुपये बुकिंग केलेले आहेत आणि हे लोडिंग जे चाललेलं आहे हे लोडिंग जर म्हटलं तर मलेशियन डॉर्फन नारळ बुटकी जात खात्रीशीर रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही जी जात आहे ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे। बघू शकतो आपण नारळ साईज सर्वात मोठी साईज ज्याच्यामध्ये 400 450 मिली पाणी आणि नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी संकरित बुटकी जात आहे। जमिनीपासून फळधारणा चालू होते। हे जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर बाण पाटील जालना परतूरमधले बाणाच्या वाडीमध्ये, त्याचबरोबर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात असेल, सोलापूरमध्ये कुरुल कामती असेल, मोहोळ ह्या भागात, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात अशा सर्व ठिकाणी बागा लागलेल्या आहेत। अगदी सोलापूर, धारूर, धाराशिव या सर्व भागात आपल्या नारळ शेती सक्सेस झालेले आहेत। आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री वैभव खंडागळे सर, बघू शकतो आपण मलेशियन डॉर्फन नारळ सर्वात साईज मोठी असणारी क्रॉस पॉलिनेशन असणारी जात। वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा आणि सरासरी एका झाडाला आपल्याला 350 ते 450 फळधारणा होते। बुटकी जात असल्यामुळे नारळाचा बुंदा आता बनायला चालू झालेला आहे। बघू शकतो बॅगमध्येच आपण अशा प्रकारचं खोड असलेली ही रोपं महाराष्ट्रात आपल्याला 375 रुपयाने पोहोचवतात। लागवड अंतर हे जर शारपड खारपड दलदलयुक्त जमिनीमध्ये आपल्याला जर करायची असेल तर आपण बांधावरती 15 फूट आणि प्लॉटमध्ये झिगझॅग पद्धतीनं 20 बाय 20 वरती करायची आहे। 1 एकरात 120 रोपं लागतात। सर्वात हायेस्ट साईज असणारी नारळामध्ये मलेशियन डॉर्फ बघू शकतोय। सुकल्यानंतर साईज एवढी आहे, ओल्यामध्ये किती असणार, कारण नारळ पाणी ही जी जात आहे ह्यामध्ये 400 450 मिली पाणी आहे आणि खोबऱ्यासाठी चालणाऱ्या ह्या बुटक्या जाती आहेत। नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी, 11 महिन्यात खोबरं तयार होतं। खोबरं पण जाड येते। बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण बागा जे दिले त्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत। 1982 ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोपं। आता हा जो नारळ आहे हे आपल्याला लावल्यापासून अगदी 2.5-3 वर्षात फळधारणा चालू होते। त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा बघू शकतो आपण अशा प्रकारची ही बुटकी जात आहे। सरासरी एका झाडाला आपल्याला 350 ते 450 फळ येतात। नारळ पाणी म्हटलं तर 8 महिन्यात नारळ पाणी, 11 महिन्यात खोबरं तयार होतं। याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर कुरुल कामतीमधले 60 वर्षाचे ननवरे काका विष्णू माळी ननवरे, कुरुल कामती मोहोळमधली, त्याचबरोबर धाराशिवमध्ये वैजनाथ माळी असतील, केनीवाडीमध्ये जे आपले शेतकरी आहेत सूर्यकांत माळी त्यांची पण बाग बघता येईल, किंवा कामतीमध्येच वाघमोडे पोलीस त्यांची पण बाग बघता येईल, अशा बागा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला गार अकोलेमध्ये बिचुकले सर असतील, वाईमध्ये सुकुंडे काका असतील, कोल्हापूरमध्ये RD पाटील सरवडे म्हणून गाव आहे त्यांच्या तिथं असतील, अशा सर्व ठिकाणी बागा लागलेल्या आहेत। चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। बुटकी लोटरमध्ये आपल्याकडे ग्रीन डॉर्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, DT, TD अशा सर्व जातीची रोपं मिळतात। अगदी 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात। आता नारळ जर म्हटलं तर 2.5 वर्षाचं रोप घेतलं तर 60 किलोच्या बॅगमध्ये येते। त्याचबरोबर तयार झाड म्हटलं तर 150 किलोच्या बॅगमध्ये येते। असे सर्व साईजमध्ये आपल्याला रोपं मिळतात। जबरदस्त बुंदा असलेली ही झाडं आहेत, बघू शकतो आपण। आणि रोपं सिलेक्शन करून दिली जातात, जे खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते। सर्वात हायेस्ट साईज असणार आहे मलेशियन डॉर्फ, नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात, 2 in 1। शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी बाजारामध्ये चांगला दर मिळणार। वर्षाकाठी 350 ते 450 नारळ हे आपल्याला एका झाडापासून मिळतात। बुटकी जात आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये नारळ शेतीचं उत्पादन ह्याबद्दल माहिती घेणार आहोत। नारळ शेती जर म्हटलं तर दलदल, खारपड, शारपड जमिनीमध्ये अंतर्भूत घेता येणारी अशी ही बुटकी जात आहे। नारळामध्ये अजून बघू शकतो आता 200 आला, अजून 300 नारळ शिल्लक आहे। बघू शकतो आपण श्री वैभव खंडागळे सर, मुक्काम पोस्ट तालुका गेवराईसाठी 17/6/2025 व्हिडिओ, म्हणजे 17 जूनचा हा व्हिडिओ आहे आपल्याला बघायला। मोठं लोडिंग आहे, 500 नारळ आहे।
तर अशा प्रकारची बुटकीची जात आहे. ही रोपं लावल्यानंतर जमिनीपासून फळधारणा लास्ट उंचीची 12 ते 15 फूट, 50 वर्ष आयुष्यमान. आणि नारळ म्हटलं तर सारखं खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक अगदी बंधाऱ्याला पण लावू शकतो आपण, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला 50 वर्षापर्यंत आयुष्यमान आहे. बघू शकतो अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून येतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा सगळा जो प्लॉट होता हा जवळजवळ 80,000 रोपांचा प्लॉट होता. रोज अशा माझ्या गाड्याच्या लोडिंग चालू आहेत. दिवसाला माझी आता ही 7वी गाडी आहे. फक्त शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते. इतर वेळी जर म्हटलं तर दिवसाला 5 ते 6 गाड्या अशा मोठ्या लोडिंग असतात. त्यानंतर किरकोळ छोट्या गाड्या पण असतात, पिकअप, इंट्रा असेल, त्याचबरोबर इतर गाड्या ज्या छोट्या आहेत त्या पण लोडिंग असतात. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ. आता नारळ पाणी जर म्हटलं तर बुटक्या जातीमध्येच आपल्याला क्रॉस पॉलिनेशन असणारी जात असते. स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत. आज आपली 35 एकराची नर्सरी आहे, त्यामध्ये ही सर्व जी रोपं आहेत स्वतः बनवलेली आहेत. आज बरेच नर्सरीवाले आंध्रात आणून रोपं विकतात. बघू शकतो आता आपण हाच प्लॉट माझा बाजूला आहे आणि हा प्लॉट समोर आहे. बघू शकतो आता हा जो दुसरा प्लॉट आहे, कारण अशी क्वांटिटीमध्ये ही रोपं तयार केली जातात. मलेशियन डॉर्फ, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, DT, TD आणि उंच जाणारी बानवली. खात्रीशी रोप बरोबरच आपल्याला एवढी महाराष्ट्रात ज्या 500 बागा लागलेल्या आहेत, सर्व शेतकरी बंधूंना आपण पहिला विश्वास दिल्यामुळे अशा बागा डेव्हलप झालेल्या आहेत. आणि नारळ शेती लागवड करताना आपण 20 बाय 20 फुटावरती जर झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर एकरात 120 रोपं बसतात. 18 बाय 18वरती 140 रोपं बसतात. आणि आंतरपिकं ही आपल्याला त्यामध्ये घेता येतात. झिगझॅग पद्धत म्हणजे क्रॉसमध्ये लागवड झाली पाहिजे. ते तुम्हाला रोपावर सगळं नियोजन दिलं जाते, खताचंही नियोजन दिलं जाते, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात. आणि नारळ शेती जर म्हटलं तर पुढे लाईफ याचं 50 वर्ष आहे. आज जे आपण पहिलं सुरुवातीला निमजमध्ये धनाजी पाटील असतील, त्याचबरोबर इंदापूरचे आपले शेतकरी राहुल पाटील असतील, त्या शेतकऱ्यांना पहिला आपण विश्वास दिलेला अक्कलकोटचे माळी म्हणून. आज त्यांच्या बागा डेव्हलप झाल्यामुळे त्यांचं पाहून सगळं महाराष्ट्रभर नारळाची लागवड चालली आहे. पण बरेच नर्सरीवाले आंध्रातनं रोपं आणून विकतात आणि शेतकरी बंधूंना रिझल्ट येत नाही. तरी आपण स्वतः बनवलेले रोपं आहेत, बघू शकतो आहे. आणि नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानाला बिल मिळतं. अशा प्रकारची नारळाची साईज आहे. खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. वार्षिक उत्पादनाचा जर भाग बघितला तर नारळ शेतीमध्ये आपल्याला सरासरी एका झाडाला 350 ते 450 फळं येतात. एका झाडापासून आपल्याला जी फळं वाढत जातात नंतर बुंदावी तसं सरासरी ॲव्हरेजमध्ये 300 नारळ पकडला 20 रुपये 22 रुपये बांधावरती विकला जातो. तर सरासरी एका झाडापासून आपल्याला 6,000 रुपयाचं उत्पादन. त्यामुळे एकरामध्ये आपलं जे उत्पादन बसतं ते 120 नारळ, सरासरी 7 ते 8 लाख रुपयाचं वार्षिक उत्पादन होते. आज बऱ्याच ठिकाणी नारळ पाणी पाऊस पण झालेले आहेत चालू, म्हणजे बाय प्रोडक्शन पण बनत असतं. त्यामुळे आपल्याला नारळ शेती ही फायद्याची पीक आहे. आणि जर आपल्याला खोबरं जरी करायचं असेल तर नारळ लागल्यापासून 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होतं. आपण सुकं खोबरं पण विकू शकतो. आज जे आम्ही आमच्या 250 कामगारांना आपल्या ज्या नर्सरीमध्ये बानवलीची रोपं आहेत, बघू शकतो वरच्या बाजूला एक जवळजवळ 200 रोपं बानवलीची आहे. तिची नारळ पडल्यानंतर आपण महिन्यातून एकदा ट्रॅक्टरनं गोळा करतो आहे आणि ते नारळ बंगल्यावरती वाळवून त्याचं सुकं खोबरं तयार होतं आणि तेच आमच्या कामगार बंधूंना 100 रुपये किलोनं आपण विकतो आहे. कारण आज कामगाराची ही आमच्यासाठी सर्व महत्त्वाचे घटक आहेत. आणि शेतकरी बंधू तर आमच्या रोप लागवडीपासून जे एकदा कॉन्टॅक्टमध्ये आले की बागा डेव्हलप होतात. नारळ शेतीमध्ये आंतरपीक जर म्हटलं तर आपण मसाल्याची शेती पण करू शकतो 1 वर्षानंतर. त्याचबरोबर आंतरपिकं लहान भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, मटकी अशी लहान वाढणारी पिकं पण घेऊ शकतो. अशा प्रकारचं आपण नारळ शेती जर म्हटलं तर फायद्याचं पीक आहे. खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आहे. इतर झाडं जर म्हटलं तर आपल्याकडे आंबा केशर 90 रुपये पोच होतो महाराष्ट्रात. त्याचबरोबर दुसरं जे रोप आहे 160 रुपये 5 किलोच्या बॅगमध्ये. 5 किलोच्या बॅगमधलं डबल वाटा 200 रुपयाला पोच आहे. तसेच इतर फळझाडं जर म्हटला तर PKM चिंच आहे अगदी 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत. त्याचबरोबर आवळा, नरेंद्र 7, नरेंद्र 4, लिंबू, कागदी लिंबू, मार्केट लिंबू, फणस, व्हिएतनाम मारली फणस असेल, कापा फणस असेल, गमलेश फणस असेल, नीर फणस असेल,
अशी सर्व रोपं लहान रोपापासून तयार झाडे मिळतात. त्याचबरोबर इतर रोपं जर म्हटलं तर अजून आपल्याकडे सीताफळ, रामफळ, लक्ष्मणफळ, एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट, लिची, आवेकडू, मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्री, वेलदोडा, जायफळ अशी सर्व रोपं मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडं काजूमध्ये वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4 अशी सर्व रोपं मिळतात. शेतकरी बंधूंनी जो आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांना नोटिफिकेशन मिळत असतं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी माहिती दिलेली आहे ही साध्या सरळ सोप्या भाषेत माझे व्हिडिओ आहेत. लागवडीपासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी फळबाग योजनेला अनुदानाला बिल, खात्रीची रोपं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिनांक 17 जून 2025चा व्हिडिओ श्री वैभव खंडागळे सर, मुक्काम पोस्ट तालुका गेवराई बीडसाठी 500 नारळ लोडिंग.